मी सुस्मिता मिंचेकर. आज मी गाजरचा हलवा बनवत आहे. खूप टेस्टी, खूप खूप सॉफ्ट अँड परफेक्ट विंटर स्पेशल. त्यासाठी घरी माझ्याकडे 1 किलो गाजर होते, तर ते मी साफ करून घेतलेले आहेत. त्याला पिलिंगसुद्धा केलेलं आहे आणि त्यानंतर त्याला स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेले आहेत. आणि ॲक्च्युली माझी मुलगी आज बेंगलोरला जाणार होती, तर म्हणून मी हे गाजरचा हलवा फार सोप्या पद्धतीने आणि अर्जंट हवा होता, त्यासाठी तो फार सोप्या पद्धतीने केलेला आहे. आता मी कुकरमध्ये अर्धा लिटर दूध उकळत ठेवलेलं आहे. तरी अर्धा लिटरपेक्षा कमी दूध घेतला तरी तुम्ही चालेल आणि त्याला उकळी येऊ द्यायची. ओके. त्यानंतर बघा अख्खे गाजर त्यामध्ये त्या दुधामध्ये टाकायचे आहेत. ते गाजर सगळे टाकल्यानंतर सर्व गाजर टाकायचे. 1 किलो गाजर मी टाकलेले आहेत उकळत्या दुधात, कारण ते सॉफ्ट होतात, टेस्टी होतात आणि मी फार एक्सायटेड आहे. ते आधी कसं किसून गाजर करायला लागायचं. त्यामध्ये बघा आता मी वेलची पावडरसुद्धा टाकलेली आहे आणि आता मी कुकर बंद करत आहे. आधी कसं आई किसून गाजर करायला लावायची, त्यामुळे ते काम फार मोठं होतं. ते किसायचं, मग त्यानंतर ते ओतायचं, त्यानंतर त्यात दूध ओतायचं, त्यानंतर त्यात सगळं सामुग्री टाकायची. फार लेंदी प्रोसेस होती ती. तर ही सोपी पद्धत, अतिशय सोपी कुकरमध्ये गाजरचा हलवा करण्याची. तर ह्याला 4 शिट्या द्यायच्या आहेत, तुम्ही 3 देऊ शकताय. बघा मी त्यानंतर टोपण कुकरचं ओपन केलेलं आहे आणि बघा किती सुंदर त्या दुधाला पण आणि त्या गाजराला पण फार सुंदर रंग आलेला आहे. फार एक्सायटेड आहे मी. फार सोपी पद्धत आहे. फार म्हणजे इतकी आवडली आहे ना मला. तर मी ते पावभाजीचा स्मॅश घेऊन त्या सॉफ्ट झालेल्या गाजराला स्मॅश करत आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने त्याला स्मॅश करायचं. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे, विंटर विदाऊट गाजरचा हलवा इम्पॉसिबल. सकाळी खायला परफेक्ट. गाजरचा हलवा प्रेम आहे, फूड नाही. तर बघा मी त्या पद्धतीनं इतकं छान ते स्मॅश केलेलं आहे ना. जेवढं तुम्ही चांगलं स्मॅश कराल तेवढा गाजरचा हलवा सॉफ्ट होतो आणि टेस्टी लागतो. आता त्यानंतर तो गाजरचा हलवा फिरवून पण घ्यायचा त्या स्मॅशने, चांगल्या पद्धतीने जोराने चांगला त्याला हे करायचं, अगदी एकजीव करायचा. त्यानंतर तो एकजीव केल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला हे टाकायचं आहे, काय बरं, माव्याचे पेढे. आता बघा मी माझ्याकडे इथं खवा मिळत नाही, म्हणून मी माव्याचे पेढे टाकलेले आहेत. अर्धा पाव माव्याचे पेढे टाकलेले आहेत. आणि त्यानंतर अतिशय ड्रायफ्रूट, कमी पावडरचे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत. आणि आता मी साखर टाकत आहे 1 वाटी. मावा असल्यामुळे त्याला गोडवा असतो, माव्यामुळे ते गोड झालेलंच असतं ऑलरेडी, तरीसुद्धा आपण 1 वाटी साखर टाकायची. ज्यांना गोड आवडतं त्यांनी जास्त साखर टाकायची, ज्यांना कमी आवडते त्यांनी कमी टाकायची. आणि त्यानंतर फारच छान, फार सुंदर दिसतोय, अतिशय सुंदर दिसतोय. बघितलं की वाटते की वा, इतकी सोपी पद्धत, कशी काय बाबा, किती छान. आणि त्यानंतर हा गाजरचा हलवा होत आहे, उकळत आहे. ह्याला चांगला स्मॅश करायचा. ती सगळी टाकलेली सामुग्री त्याला लागायला पाहिजे. हलवायचा थोडा, जितकं तुम्हाला स्मॅश करता येईल तितकं स्मॅश करायचं आणि फार सुंदर होतो. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा गाजरचा हलवा कोणी पण बनवू शकतो. ज्याला स्वयंपाक येत नाही ते सुद्धा बनवू शकतात. आणि नंतर चमच्यानं हलवायचं. जोपर्यंत ते दूध त्यामधलं सुकत नाही तोपर्यंत ते तसंच शिजवत राहायचं, हलवत राहायचं. बघा झाला. आणि आता मी छान त्यावर एक केसर टाकणार आहे. केसर बघा किती छान वाटतो आणि बघा किती सुंदर आहे तो केसरचा कलर. बापरे, आय एम सो एक्सायटेड, सो नाईस. इतका छान दिसायला लागला गाजरचा हलवा. तुम्ही खरंच करून बघा. फार सोपी पद्धत आहे, अतिशय सोपी पद्धत आहे. सिंपल स्वीट गाजरचा हलवा. आता मी तो सर्व करत आहे. फार सुंदर वास दरवळतो. फार सुंदर. सिंपल अँड